सर्वांना सप्रेम जय भीम. वाचन करीत आहो बुद्ध आणि त्यांचा धम्म द्वितीय खंड भाग 3 यामधील दुसरा पाठ काश्यपांची धम्मदीक्षा. वाराणसी नगरीत एक कुटुंब वास्तव्याला होते. ते कुटुंब काश्यप कुटुंब म्हणून प्रचलित होते. त्या कुटुंबात 3 पुत्र होते. तीनही पुत्र विद्या अध्ययनात पारंगत होते. ते कठोर धम्म जीवन जगत होते. काही काळाने ज्येष्ठ पुत्राने संन्यास घ्यावयाचा विचार केला. त्यानुसार त्याने गृहत्याग केला. त्याने प्रव्रजा घेतली. त्याने उरुवेलाच्या दिशेने प्रयाण केले. तेथे त्याने आपला आश्रम स्थापन केला. त्याच्या दोन्ही कनिष्ठ भ्रात्यांनी त्याचे अनुकरण केले. त्यांनीही संन्यास घेतला. ते सर्व अग्निपूजक होते. अग्निहोत्री होते. त्यांच्या लांब लांब जटा होत्या. त्यांना जटिल असेही म्हणत असत. ते तीनही बंधू उरुवेला काश्यप, नदी काश्यप आणि गया काश्यप म्हणून ख्यात होते. उरुवेला काश्यप याचे 500 जटिल शिष्य होते. नदी काश्यपाचे 300 जटिल शिष्य होते. गया काश्यपाचे 200 जटिल शिष्य होते. तीनही बंधूंपैकी उरुवेला काश्यप प्रमुख होता. उरुवेला काश्यपाची ख्याती सर्वदूर पसरली होती. त्याला जिवंतपणी मुक्ती मिळाली असे मानले जात असे. दूर दूरून लोक त्याच्या आश्रमात येत असत. त्याचा आश्रम फाल्गू नदीकाठी होता. तथागतांना उरुवेला काश्यपाची ख्याती कळली. उरुवेला काश्यपाला धम्मोपदेश द्यावा असे तथागतांना वाटले आणि शक्य असेल तर धम्मदीक्षा ही त्याच्या वास्तव्याची माहिती घेऊन तथागत उरुवेलांकडे प्रस्थान करते झाले. तथागतांची आणि उरुवेला काश्यपाची भेट झाली. तथागतांची इच्छा उरुवेला काश्यपाला धम्मोपदेश देऊन दीक्षित करण्याची होती. तथागत म्हणाले, हे काश्यपा, तुझी असहमती नसेल तर मला 1 रात्र तुझ्या आश्रमात निवासाची अनुमती द्यावी. मला हे मान्य नाही. काश्यप उत्तरला, मुचलिंद नावाचा रानटी नागराजा या स्थळीचा अधिपती आहे. भयानक शक्ती त्याच्या अधीन आहेत. अग्निपूजक तपस्व्यांचा तो घोर वैरी आहे. तो आमच्या आश्रमांना रात्री भेट देतो आणि आम्हाला कष्ट देतो. ज्या प्रकारचे कष्ट तो आम्हाला देतो त्याच प्रकारचे कष्ट तो तुलाही देईल याची मला भय वाटते. नाग तथागतांचे मित्र आणि अनुगामी आहेत याची काश्यपाला माहिती नव्हती, पण तथागतांना मात्र याची पूर्ण माहिती होती. म्हणून तथागताने आपला अनुरोध स्वीकारावा यासाठी काश्यपाला आग्रह केला. तथागत म्हणाले, तो मला काहीही कष्ट देण्याची संभावना नाही. हे काश्यपा, मला 1 रात्र तुझ्या अग्निगृहात वास्तव्य करू दे. तथागताने अनुरोध केला. काश्यपाने खूप अडचणी सांगितल्या. तथागत मात्र आपला अनुरोध स्वीकारावा असा आग्रह करीतच होते. नंतर काश्यप म्हणाला, मी अधिक विवाद करू इच्छित नाही. मला भय वाटते. माझ्या मनात शंका येते. तरीही तुला जे योग्य वाटेल ते तू करावे. त्यानंतर तथागताने अग्निगृहात प्रवेश केला व आपले आसन ग्रहण केले. आपल्या नियोजित वेळी नागराजा अग्निगृही प्रवेश करता झाला, परंतु तेथे त्याला काश्यप आढळला नाही. त्याच्या स्थानी तथागत आसनस्थ असलेला त्याला दिसला. जेव्हा मुचलिंदाने शांती आणि सौम्यतेची प्रतिमा तथागतांना तेथे आसनस्थ पाहिले तेव्हा तो दिव्य पुरुषाच्या सहवासात आहे असे त्याला वाटले. मुचलिंदाने तथागतांना वंदन केले. त्याने तथागतांची पूजा बांधली. अतिथीवर कोणते संकट आले असेल या विचाराने अस्वस्थ काश्यपाला त्या रात्री निद्रा आलीच नाही. आपल्या अतिथीला कदाचित अग्नीच्या स्वाधीन करण्यात आले असावे या आशंकेने तो जागा झाला. रवी किरणांच्या आगमनासह प्रातःकाळी आपल्या शिष्यासह काश्यप अतिथीच्या समाचारस्थव अग्निगृही आला. मुचलिंदाने आहत घायाळ केलेला तथागत त्याच्या दृष्टीस पडण्याऐवजी मुचलिंद तथागताची पूजा बांधतो आहे असे दृश्य त्यांना दिसले. ते दृश्य पाहून काश्यपाला आपण काही चमत्कार पाहतो आहोत असे वाटले. या चमत्काराने स्तंभित होऊन काश्यपाने तथागतांना आपल्या आश्रमाशेजारीच आश्रम स्थापन वास्तव्य करावे अशी प्रार्थना केली.
तथागताने तेथे वास्तव्यास होकार दिला, परंतु दोघांचेही हेतू वेगवेगळे होते. काश्यपाचा हेतू मूचलिंद नागराजापासून वेगळे संरक्षण प्राप्त व्हावे हा होता. तथागताने विचार केला, येथील वास्तव्यात एक ना एक दिवस काश्यपाला धम्मोपदेश देण्याची संधी प्राप्त होईल. परंतु काश्यपाने कोणतीही उत्सुकता दाखविली नाही. काश्यपाला वाटले की तथागत हा चमत्कार दाखविणारा आहे, अन्य काहीही नाही. एके दिवशी तथागताने स्वतःच पुढाकार घेऊन काश्यपाला विचारले, तू अहर्त आहेस काय? काश्यप म्हणाला, अहर्त काय असतो हे मला माहीत नाही. तू मला हे स्पष्ट करून सांगशील काय? तथागत म्हणाले, तू अहर्त नाहीस तर हे अग्निहोत्र तुझे कोणते कल्याण करणार? नंतर तथागत काश्यपाला म्हणाले, आर्य अष्टांगिक मार्गापासून विचलित करणाऱ्या कामवासनांवर ज्याने विजय मिळवला आहे तो अहर्त. अग्निहोत्र माणसाला त्याच्या पापापासून मुक्त करू शकत नाही. काश्यप अभिमानी होता, तरीही तथागतांच्या तर्काने त्याचे चित्त प्रभावित झाले. त्याचे चित्त विनम्र झाले, विनयशील झाले, धम्म ग्रहण करण्यास युक्त झाले. त्याने हे स्वीकारले की त्याच्या अल्पज्ञानाची तुलना जगद्वंद अशा तथागतांच्या ज्ञानाशी होऊ शकत नाही. अशा प्रकारे सर्व शंका निरसनानंतर उरुवेला काश्यपाने विनम्रपणे तथागतांच्या धम्माचा स्वीकार केला. त्याने तथागतांचे शिष्यत्व स्वीकारले. आपल्या आचार्याचे अनुगमन करीत काश्यपाने शिष्यही तथागतांना शरण आले. त्यांनी धम्मग्रहण केला. काश्यप आणि त्यांचे शिष्य दीक्षित झाले. काश्यपाने आपल्या सर्व वस्तू आणि अग्निहोत्राची पात्रे एकत्रित केली. त्याने ते सर्व साहित्य नदीत विसर्जित केले. ते साहित्य प्रवाहाच्या दिशेने प्रवाहित झाले. नदी काश्यप आणि गया काश्यप नदीच्या प्रवाहाच्या दिशेनेच आश्रमवासी होते. वस्त्र, वस्तू आणि अग्निहोत्राचे साहित्य नदीच्या प्रवाहात प्रवाहित होताना पाहून ते म्हणाले, या आमच्या बंधूंच्या वस्तू आहेत. त्याने या वस्तूंचा त्याग का केला असावा? काहीतरी मोठे परिवर्तन घडले आहे. या घटनेने ते अस्वस्थ झाले. त्यांना फार दुःख झाले. ते दोघेही बंधू प्रवाहाच्या वरच्या दिशेने आपल्या ज्येष्ठ भ्रात्याच्या भेटीसाठी निघाले. आपला ज्येष्ठ भ्राता आणि त्याचे शिष्य यांना श्रमणाच्या वेशात पाहून त्यांच्या मनात अनेक विचार आले. त्यांनी याचे कारण जाणून घेण्याचे ठरविले. उरुवेला काश्यपाने बुद्धाच्या धम्माची दीक्षा ग्रहण केल्याचा वृत्तांत आपल्या बंधूंना कथन केला. त्यांनी विचार केला, आमच्या ज्येष्ठ बंधूने समर्पण केले, आम्हीही त्याचे अनुगामी व्हावे हेच उत्तम. त्यांनी ज्येष्ठ भ्रात्यांकडे आपली इच्छा व्यक्त केली. त्यानंतर ते दोघे बंधू आणि त्यांचे शिष्य तथागतांपुढे उपस्थित झाले. बुद्धाने अग्निहोत्राशी संबंध, धर्म आणि तथागतांचा धम्म यांची तुलना करणारे धम्म संबंधी प्रवचन दिले. धम्मोपदेश प्रसंगी तथागत त्या दोन बंधूंना उद्देशून म्हणाले, ज्याप्रमाणे लाकडावर लाकडाच्या घर्षणाने अग्नी प्रज्वलित होतो, त्याचप्रमाणे अकुशल विचारांच्या संयोगाने अविद्या उत्पन्न होते. काम, क्रोध आणि अविद्या या अशा अग्नीसारख्या आहेत की ज्या स्वतः भस्म होतात आणि समवेत इतरांनाही भस्मसात करतात. काम, क्रोध आणि अविद्या दुःख आणि शोकांचे कारण आहे. परंतु एकदा धम्माचा मार्ग गवसला की वासना, क्रोध, अविद्यारूपी अग्नी शमन होतो. त्यानंतर सम्यक दृष्टी, सम्यक ज्ञान, सम्यक आचरण यांचा उदय होतो. एकदा चित्तात पापाविषयी घृणा उदय पावली की ही घृणाच तृष्णेच्या क्षयाचे कारण ठरते. तृष्णेचा क्षय झाला की माणूस श्रमण पदाला प्राप्त होतो. ते श्रेष्ठ ऋषी तथागतांना लक्षपूर्वक श्रवण करीत होते. त्यांची अग्निपूजेविषयीची श्रद्धा लोप पावली. त्यांनी बुद्धाचे अनुगामी होण्याची आकांक्षा व्यक्तविली. काश्यपांची दीक्षा हा तथागतांचा मोठा विजय होता. काश्यपांचा जनतेच्या मनावर दृढ प्रभाव होता.